शब्दवेधमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या समोर आहे वि. स. खांडेकरांचा एक खूप महत्वाचा लघुनिबंध संग्रह अजून येतो वास फुलांना. हो, आणि आज आपण या संग्रहातील काही विचारांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे हे केवळ एका पुस्तकाचं रसग्रहण नाहीये. नाही, अजिबात नाही. खरं तर एका मोठ्या वैयक्तिक आघातानंतर एका लेखकाने स्वतःच्या आयुष्याची वैचारिक पुनर्बांधणी कशी केली याचा हा एक दस्तऐवज आहे असं मला वाटतं. अगदी. आणि त्याची पार्श्वभूमी समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. म्हणजे 1958 मध्ये पत्नी उषाताईंच्या निधनानंतर खांडेकरांच्या लेखनात एक मोठा खंड पडला होता. त्या दुःखातून सावरताना आणि पुढे 1973 मध्ये दृष्टी जाण्यापूर्वीच्या काळात त्यांनी हे निबंध लिहिले. बरोबर. आणि त्या काळातल्या आपल्या अवस्थेबद्दल ते स्वतःच लिहितात की सौ उषेच्या चिरवियोगाने जणू जीवनाचीच फाळणी झाली. आता उरलेल्या एका भागाने मुलांसाठी जगायचे, साहित्यासाठी धडपडायचे. तर आजची आपली चर्चा ही याच उरलेल्या एका भागाने केलेल्या धडपडीबद्दल आहे. म्हणजे खांडेकरांनी वैयक्तिक संघर्षांवर मात करण्यासाठी जी एक वैचारिक चौकट उभी केली ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बरोबर. आणि म्हणूनच मला वाटतं की संपादकांनी प्रस्तावनेत या लेखनाला माणूसपणाचा शोध असं जे म्हटलं आहे ते अगदी समर्पक आहे. चला तर मग याच शोधापासून सुरुवात करूया. खांडेकरांसाठी हे लेखन विखुरलेल्या जीवनाची पुनर्बांधणी आणि पुनर्शोध कसं होतं? कारण इतक्या मोठ्या आघातानंतर लिहिलेल्या लेखनात एक प्रकारची कटुता, निराशा येणं स्वाभाविक आहे. हो, अगदी. पण इथे तसं अजिबात दिसत नाही. हीच तर खांडेकरांची खासियत आहे. या निबंधामध्ये कुठेही ते स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन करत नाहीत. उलट एक प्रकारची शांत, चिंतनशील वृत्ती दिसते. त्यांच्या लेखनातली ती जी आत्मशोधक बाजू आहे ती इथे प्रकर्षाने समोर येते. खांडेकरांनी त्यांच्या आधीच्या काळात खूप आदर्शवादी, काहीसं रोमॅन्टिक लेखन केलं, पण या टप्प्यावरचं लेखन अधिक परिपक्व, अधिक वास्तववादी आणि तितकंच आश्वासक आहे. म्हणजे ते दुःखाकडे पाठ फिरवत नाहीत? नाही, उलट त्यातून काय गवसलं याचा शोध घेतात. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे संग्रहाचं शीर्षक असलेला निबंध अजून येतो वास फुलांना. यातला वार्धक्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला खूप भावला. सांगा ना. त्यांचा एक मित्र वार्धक्याला कुतरपण म्हणतो, म्हणजे कुत्र्यासारखं निरर्थक, लाचारीचं जीवन. बरोबर. पण खांडेकर त्याला काय म्हणतात? एक उदात्त पर्वकथा. काय विलक्षण विरोधाभास आहे हा. अगदी. आणि इथेच त्यांच्या पुनर्बांधणीचं पहिलं सूत्र दिसतं. कोणतं? दृष्टिकोन बदलणे. जी गोष्ट अटळ आहे तिला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहून स्वतःला अधिक त्रास देण्यापेक्षा त्यात काही उदात्तता शोधता येते का हे ते पाहतात. हा निव्वळ आशावाद नाहीये. नाही, तर वास्तवाला स्वीकारून त्याला एक नवीन सकारात्मक अर्थ देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि याच विचाराला पुढे घेऊन जाणारा स्वप्ने हा निबंध आहे. वर्तमानपत्रातल्या SSC निकालाच्या आकड्यांमध्ये त्यांना केवळ निर्जीव आकडे दिसत नाहीत. त्यांना काय दिसतं? त्यांना दिसतात हजारो तरुण-तरुणींचे चेहरे, त्यांच्या डोळ्यातली स्वप्न. ते म्हणतात, अज्ञात भविष्याचा शोध घ्यायला निघालेले हे सारे छोटे कोलंबस. काय सुंदर रूपक आहे. हो. आणि इथे आपल्याला त्यांच्या पुनर्बांधणीचं दुसरं आणि सर्वात महत्वाचं सूत्र सापडतं. ते म्हणजे एका दुःखी माणसाने स्वतःच्या दुःखातून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? तर दुसऱ्यांच्या आनंदात, दुसऱ्यांच्या स्वप्नांमध्ये स्वतःला गुंतवून घेणे. जेव्हा माणूस स्वतःच्या वेदनेच्या वर्तुळातून बाहेर पडून इतरांच्या भविष्याचा विचार करू लागतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या दुःखाची तीव्रता कमी होते. खांडेकर इथे हेच सांगत आहेत की वैयक्तिक दुःखावर खरा उतारा म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात आशा शोधणे. म्हणजे स्वतःच्या आयुष्याची फाळणी झाली असली तरी दुसऱ्यांच्या आयुष्यात फुलणाऱ्या स्वप्नांचा सुगंध त्यांना जगण्याची उमेद देतो. पण एक प्रश्न मनात येतो. विचारा की. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणं हे ठीक आहे, पण जेव्हा जगात अन्याय दिसतो, नियती क्रूर खेळ खेळते, तेव्हा मनाचं समाधान कसं करायचं? हा काय न्याय झाला? हा प्रश्न तर प्रत्येकाला कधी ना कधी छळतोच. आणि याच सनातन प्रश्नाला खांडेकर थेट भिडतात. न्याय या निबंधात ते वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू गॅरी सोबर्सचं उदाहरण देतात. हो, एका महत्वाच्या सामन्यात हरल्यावर तो हताशपणे उद्गारतो, हा काय न्याय झाला? बरोबर. आणि हा प्रश्न म्हणजे दैव आणि पुरुषार्थ यांच्यातील त्या चिरंतन संघर्षाचं प्रतीक आहे. मग खांडेकर यावर काय उत्तर देतात? ते दैववादी आहेत का? म्हणजे जे नशिबात आहे ते भोगावं असं त्यांचं म्हणणं आहे? नाही, अजिबात नाही. इथेच खांडेकरांचा मानवतावाद दिसतो. ते दैववादी होऊन हताश होण्याचा सल्ला देत नाहीत. उलट ते गतीचा नियम सांगतात. कायदा पाळा गतीचा,
थांब हा तो संपला. अगदी. त्यांचा संदेश स्पष्ट आहे. म्हणजे पराभव अटळ असतो, अन्याय होऊ शकतो, पण म्हणून थांबून चालणार नाही. पुरुषार्थ म्हणजे केवळ यश मिळवणे नव्हे, तर पराभवानंतरही पुन्हा उभे राहून चालत राहणे. पण हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढं करणं कठीण आहे. थांबला तो संपला हे थोडं कठोर नाही वाटत का? दुःखातून सावरायला माणसाला वेळ तर लागतोच ना. नक्कीच. आणि खांडेकर तो वेळ नाकारत नाहीत, पण त्यांचा मुद्दा असा आहे की त्या दुःखातच कायमचं थांबून राहणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा पराभव मान्य करणं. हां. म्हणूनच ते महाभारतातल्या कर्णाचं उदाहरण देतात. कर्ण नियतीने आयुष्यभर अन्याय सहन करतो, पण तो कधीही आपला पराक्रम सोडत नाही. तो म्हणतो की पराक्रम दैवावर अवलंबून नसतो. तो माणसाच्या अस्मितेचा विलास आहे. अस्मितेचा विलास हा शब्दप्रयोग किती महत्वाचा आहे पहा. खरंय. म्हणजे यश अपयश नियतीच्या हातात असेलही, पण प्रयत्न करणं, संघर्ष करणं यातच मानवी प्रतिष्ठेचा, अस्मितेचा खरा आनंद आहे. म्हणजे निकाल काहीही लागो, आपण आपला खेळ निर्म्याने आणि पूर्ण क्षमतेने खेळणं महत्वाचं आहे. नियती आंधळी असली तरी माणसाची नीतिमत्ता आणि प्रयत्न यांना पूर्ण वाव आहे. हा विचार खरंच खूप बळ देणार आहे. हो, आपण परिस्थितीचे गुलाम नाही, तर आपल्या प्रतिसादाचे मालक आहोत. अगदी. आणि हा प्रतिसाद देताना सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे सहानुभूती. दुसऱ्याच्या जागेवर स्वतःला ठेवून पाहण्याची क्षमता. परकाया प्रवेश. बरोबर? 150 पाऊंडांचा चेक या निबंधातलं फ्रँक वॉरेलचं उदाहरण या संदर्भात अगदी चपखल बसतं, नाही का? हो. वेस्ट इंडिजचे कर्णधार फ्रँक वॉरेल आजारपणामुळे खेळू न शकणाऱ्या भारताच्या दत्तू फडकरांच्या मदतीसाठी 3 सामने खेळतात. आणि त्याचं मानधन फडकरांना देऊ करतात. हो. आणि जेव्हा स्वाभिमानी फडकर ते नाकारतात, तेव्हा वॉरेल एकच प्रश्न विचारतात. माझ्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं? बस, हा एकच प्रश्न म्हणजे माणुसकीचं सार आहे. परकाया प्रवेश म्हणजे केवळ सहानुभूती दाखवणं नाही. ती एक वैचारिक आणि भावनिक कृती आहे. दुसऱ्याच्या परिस्थितीत, त्याच्या भावनांमध्ये शिरून, त्याच्या नजरेतून जगाकडे पाहण्याची ती एक क्षमता आहे. आणि खांडेकरांच्या मते हीच क्षमता माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवते. नक्कीच. हीच दृष्टी त्यांच्या न नाट्याच्या नायिका या निबंधातही दिसते. म्हणजे रामायण महाभारतातल्या मुख्य पात्रांबद्दल तर सगळेच बोलतात, पण ज्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही, ज्या उपेक्षित राहिल्या, हो, त्या मांडवी आणि श्रुतकीर्ती यांसारख्या पात्रांना ते आवाज देतात. त्यांच्या सुखदुःखाचा विचार करतात. ज्यांना दुर्लक्षित केलं गेलं आहे त्यांच्या वेदनेची दखल घेणं हा परकाया प्रवेशाचाच एक भाग आहे. आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा ह्या निबंधात तर हा विचार एका वेगळ्याच उंचीवर जातो. समाजाच्या अज्ञानाने, प्रतिकाराने संतप्त होऊन ज्ञानेश्वर स्वतःला ताटीच्या आत कोंडून घेतात. तेव्हा त्यांची लहान बहीण मुक्ताई त्यांना विनवणी करते. हो, ती ज्ञानेश्वरांना त्यांच्या ज्ञानाची, त्यांच्या मोठेपणाची जाणीव करून देते आणि म्हणते की इतरांच्या चुकांमुळे, त्यांच्या मर्यादांमुळे तुम्ही ज्ञानाचे दरवाजे बंद करू नका. ही केवळ एका भावाला बहिणीने केलेली विनंती नाही. नाहीच, हे एका विशाल हृदयाने संकुचित होत चाललेल्या मनाला घातलेलं साकड आहे. आजच्या काळात जिथे वैचारिक मतभेदांमुळे आपण स्वतःला कोशात बंद करून घेतो, तिथे ताटी उघडा ही विनंती अधिकच महत्वाची वाटते. खरंय. म्हणजे आपल्यावर झालेल्या अन्यायामुळे किंवा इतरांच्या वागण्यामुळे आपण जगावरचा विश्वास उडवून देता कामा नये, हा संदेश यात दडलेला आहे. आत्तापर्यंतच्या चर्चेतून हे लक्षात येतंय की खांडेकरांचं तत्वज्ञान खूप मोठं आहे, पण ते सांगण्यासाठी ते अगदीच साधी, रोजच्या जगण्यातली उदाहरणं वापरतात. हे त्यांचं वैशिष्ट्यच आहे. हो, आणि यामुळेच ते वाचकाला थेट भिडतात. रात्री चंगी हणली या निबंधाचं उदाहरण घ्या ना. हो, सार्वजनिक नळावरच्या बायकांच्या गप्पांमधला एक संवाद. हो, तो ते ऐकतात. चंगी हे नाव ऐकून त्यांच्या मनात नावांच्या समाजशास्त्रावर आणि बदलत्या काळावर विचारांचं मोहोळ उठतं. एका क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीतून ते किती मोठा सामाजिक आणि सांस्कृतिक पट उभा करतात. अर्धभांड पाणी या निबंधातला गांधीजींचा प्रसंगही असाच आहे. आश्रमातील एका कार्यकर्त्याने दात घासून झाल्यावर उरलेलं अर्धभांड पाणी फेकून दिलं, म्हणून गांधीजी त्याला रागावले. हो, वरकरणी पाहताही खूप छोटी गोष्ट वाटते. अगदी. पण गांधीजींचा आक्षेप केवळ पाण्याच्या अपव्ययाबद्दल नव्हता, तो एका वृत्तीबद्दल होता. आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असलेल्या कोणत्याही गोष्टीचं मूल्य आपल्याला कळत नाही. आपण तिला गृहीत धरतो. बरोबर. गांधीजींचा संदेश हा आहे की प्रत्येक संसाधनाचं मूल्य जाणा.
आज आपण जेव्हा हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांची टंचाई यावर बोलतो तेव्हा गांधीजींची ही शिकवण किती दूरदृष्टीची होती हे लक्षात येतं. म्हणजे खांडेकर या छोट्या प्रसंगातून एक शाश्वत जीवनमूल्य आपल्यासमोर ठेवतात. हो ना. आणि साध्या गोष्टीतून असाधारण अर्थ काढण्याची हीच शैली 2 पुस्तके या निबंधातही दिसते. यात ते अरेबियन नाईट्स आणि रामायण या 2 ग्रंथांची तुलना करतात. एकीकडे कल्पनेचा रम्य विलास आहे तर दुसरीकडे वास्तवाचे दाहक चटके आहेत. बरोबर. आणि ते एक खूप महत्वाचा प्रश्न विचारतात. लहानपणी अरेबियन नाईट्स आवडतं, पण मोठं झाल्यावर रामायण अधिक का भावतं? याचं उत्तर ते स्वतःच देतात, कारण रामायण अधिक जीवनस्पर्शी आहे. हो. त्यात दुःख आहे, संघर्ष आहे, त्याग आहे, अन्याय आहे, म्हणजे ते सगळं आहे जे आपल्या आयुष्याचा भाग असतं. अरेबियन नाईट्स वाचून आपण क्षणभर आपल्या चिंता विसरू शकतो, पण रामायण वाचून आपल्याला आपल्या चिंतांशी लढण्याचं बळ मिळतं. अगदी. कारण आपल्याला जाणवतं की देव असूनही रामाला जर इतका संघर्ष चुकला नाही, तर आपण तर सामान्य माणसं आहोत. म्हणजे कल्पनेच्या जगात क्षणभर रमून जाता येतं, पण जगण्याचं खरं बळ वास्तवाच्या स्वीकारातूनच मिळतं. हा निष्कर्ष खांडेकरांच्या स्वतःच्या आयुष्यालाही किती लागू पडतो, हो की नाही? हो की नाही? पत्नीच्या निधनाचं दुःख हे त्यांच्यासाठी एक दाहक वास्तव होतं आणि त्यातूनच त्यांना हे नवजीवनविषयक तत्वज्ञान गवसलं. अगदी. तर या सगळ्या चर्चेचा सार आपण असा काढू शकतो की वि.स. खांडेकर हे दुःखानंतर येणाऱ्या नैराश्याचे भाष्यकार नाहीत. नाहीत. ते त्या दुःखातून मार्ग काढणाऱ्या चिंतनशीलतेचे आणि माणुसकीच्या शोधाचे भाष्यकार आहेत. त्यांच्या विचारांची एक त्रिसूत्रीच आहे असं म्हणायला हरकत नाही. कोणती? पहिलं, स्वतःच्या दुःखात अडकून न राहता दुसऱ्यांच्या स्वप्नांमध्ये उमेद शोधणे. दुसरं, नियतीसमोर हताश न होता प्रयत्नांमधील प्रतिष्ठेवर विश्वास ठेवणे. आणि तिसरं, सर्वात महत्वाचं, परकाया प्रवेश करून दुसऱ्याच्या वेदनेशी एकरूप होणे. बरोबर. ही त्रिसूत्री म्हणजे वैयक्तिक शोकांतिकेला एका वैश्विक मानवतेशी जोडण्याचा एक पूल आहे. या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो. खांडेकरांनी त्यांच्या सनातन प्रश्न या निबंधात माणूस म्हणून जगण्याची जिद्द निर्माण करणारा माणूसपणाचा शोध याबद्दल लिहिलाय. आजच्या काळात जिथे प्रत्येकाची लढाई वेगळी आहे, प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे, तिथे आपण खरोखरच हा माणूसपणाचा शोध घेत आहोत का? हाच खरा प्रश्न आहे. आपण क्रूज की सूळ या निबंधातल्याप्रमाणे आपल्या वाट्याला आलेले दुःख केवळ कुरकुरत सहन करत आहोत का? की खांडेकरांप्रमाणे त्या दुःखाचा वापर एक नवी, अधिक व्यापक आणि अधिक सहानुभूतीपूर्ण जीवनदृष्टी तयार करण्यासाठी करत आहोत? बरोबर. खांडेकरांनी त्यांच्या आयुष्यातील फाळणीनंतरही साहित्यासाठी आणि मुलांसाठी जगण्याची धडपड केली. आपण आपल्या आयुष्यातल्या लहान मोठ्या फाळण्यांनंतर कोणती धडपड निवडतो याचा विचार करायला हवा.